नागपूरचा ट्रॅफिक बघा. छोटा बच्चा फ्री. ओके, टार्गेट बघा कुठे दिसत आहे. अंधेरी मार्ग मध्ये अजून वरती चढायचं आहे. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग गाईज. तर आता आपण कुठे चाललेलो आहे? आता आपण निघालो अकोल्याला. आता सध्या अकोल्याला जाते, पण तुम्हाला पुढे समजेलच की आम्ही कुठे जाणार आहे. तर तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करावं लागेल. हे बघा गाईज, नागपूरचा ट्रॅफिक बघा. हॅलो, आता नागपूरला पण ट्रॅफिक खूप वाढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अजून आम्ही निघालेलो नाही आहे. तर दाखवते पुढे. किती वेळ झाला आपण नागपूरमध्येच आहे? 2 किलोमीटर गेलो, अर्धा तास झाला सारखं वाटत आहे. अर्धा आहे, खूप चुकीच्या टाइमवर निघालो. कारण आम्ही आता पीक टाइमला निघालोय. सगळ्यांचे ऑफिसेस सुटण्याची वेळ आहे आणि आम्ही आता निघत आहे, त्याच्यामुळे खूप लेट होत. त्या गाईज, आम्ही आलेलो आहे हॉटेल कोणतं आहे माहिती ना, नाव नाही. हॉटेल नाही आहे, धाबा, हॉटेल रामकृष्ण. तर आता रात्रीचे 9 वाजलेले आहे, खूप थंडी आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहे. हॉटेल रामकृष्ण म्हणून एक आहे, आम्ही तिथे आलेलो आहे. त्याचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे आणि असं आतमध्ये पण आहे. मी आणले आहे मेथीचे पराठे, हा पापड आलेला आहे आणि हा दाल तडका. त्याचा हातच येत आहे दाल तडक्याच्या समोर. आणि हा आता खाण्यात गेली आमच्यासोबत आणि पराठे. आमचं जेवण झालेलं आहे आता आणि आता आम्ही जाऊ समोर पुढे. सकाळचे 7 वाजले आता आणि तुम्ही बघू शकता सगळ्याचे झोपलेले आहे. ही सोसायटी आहे. हॅलो गाईज, तर आता आम्ही झालेलो आहे रेडी आणि आता मी आहे अकोल्याला. इथे माझे सासरे राहतात आणि आता निघत आहे औरंगाबादसाठी. तर तुम्हाला दाखवूच समोरचं. तर आता आम्ही आलेलो आहे इथे पेट्रोल पंपमध्ये, पेट्रोल भरायला गाडीमध्ये. आणि अजून आता समृद्धीला आहे. बघूया समोर काय चालते तर दाखवते तुम्हाला. ही आमची गाडी. आता आम्ही जात आहे औरंगाबादला. हाय गाईज, आम्ही आता जस्ट औरंगाबादला पोहोचलेलो आहे. आता आम्ही हॉटेलमध्ये चेकआउट करू आणि चेक इन करू. चेकआउट करू. ठीक आहे, चेक इन फ्रेश होऊ आणि मग फिरायला निघू. हा, आणि आता आम्ही पहिला स्टॉप घेत आहे दौलताबादचा किल्ला. त्याला आता बहुतेक देवगिरी फोर्ट पण झालेला आहे. तर आम्ही तिथे जाऊ आणि तुम्हाला दाखवू तिथली माहिती, पार्किंग एरिया अँड ऑल. म्हणजे जसं जे आम्हाला माहिती पडेल की तुम्हाला सांगायला पाहिजे त्या गोष्टी आम्ही तुम्हाला शेअर करू तिथे. तर आता आम्ही निघालेला आहे कुठल्यासाठी? एलोरा, दौलताबाद किल्ला ना. हा, तर बघत राहा, आम्ही पुढे दाखवू तुम्हाला. हा बघू शकता तुम्ही, दौलताबाद फोर्ट आहे. काही आता आम्ही आलेलो आहे पार्किंग मध्ये आणि पार्किंगचे तुम्हाला मी पैसे दाखवते. हे फोर्टची एंट्री आहे आणि आता तिकीट काउंटरवर जाऊ. इथे पण तिकीट आहे वाटते जायची. बघूया आम्ही. गर्दी बघा किती आहे. आणि या आमच्या आई इकडे बघा. इथे तिकीटचं काय रेट आहे? भारतीय नागरिक प्रवेश शुल्क 25, विदेशांसाठी 300, व्हिडिओ फिल्म कॅमेरा जर करताय तर 25 आणि 15 वर्षे किंवा त्याच्यापेक्षा खाली असेल तर प्रवेश निशुल्क आहे. आता फोर्टची इथून एंट्री आहे आणि इथून इथे आल्यानंतर झाली तिकीट काढून. मला किती रुपये लागले? मला फ्री. तू फ्री आहे. 15 वर्षाच्या खाली नाही, छोटा बच्चा 5 रुपये नाही आहे. 15 वर्षाच्या खाली फ्री आहे. नाही 14. नाही, छोटा बच्चा फ्री. ओके. स्कॅन होत असते.
लोकांचा हात पकडावा लागेल आता. हे बघ इथनं पाहत पाहत जायचं. कुठे ठिकाणी जाऊन आमच्या सासूबाई बघा जाऊन अशा अगं मम्मी सारख्याच तोप आहे बरं त्या. तू चारी तोप काढल्यास. हा व्हिडिओ फोटो त्याच्यावरही गेली. हा फोर्ट बघा किती सुंदर दिसत आहे. आणि आज बहुतेक शाळेची सहल आहे इथे, तर त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि दाखवू शकते. आणि आम्ही आता जात आहे, बघूया समोर. खूप इथे मंकी आहे. मंकी बघा लाईनीने बसलेले आहे, एका लाईनीत पूर्ण मंकी. टार्गेट बघा कुठे आहे. हा इथे जायचं आहे आणि आता आम्ही फक्त खाली आहे. तुम्ही चढाल काही? आमचा टार्गेट आहे की त्या चढून जायचं. आता आम्ही बघूया समोर किती, कारण तुम्ही पण बघूया. वर वाटत आहे. अच्छा मला ओव्हर वाटलं. ठीक आहे चालेल. अच्छा म्हणजे याला सगळं ऐकलं पाहिजे असते. बघूया जाऊ की नाही. बघा इथे खूप शाळा आलेल्या आहेत आणि इकडे माकडं खूप धूम करत आहे. सगळे शाळेचे मुलं भिवून राहिले. थकले का? थकले? वाटत नाही तिथपर्यंत पोहोचेल म्हणून. खूप लांब आहे, कारण आता तर आम्ही असं गेटच्या जवळ आलेलो आहे. एंट्री गेटवरच निघाले आमचे. थकले वाटते सगळे. पाणी, एनर्जी ड्रिंक, आणि यांची एनर्जी लेवल अजूनही तयारच आहे, रेडीच आहे त्या वरती जायसाठी. आणि बाबा थकले, आता बाबा इथेच बसतील. पाण्याच्या बाटल्या घेऊन दे बाबा. चला मिशनला स्टार्ट करा. अजून गेट आता अशा स्टेअर्स आहे सगळीकडे. अजून स्टेअर्स बघा दिसत असेल तुम्हाला. आणि हा माणूस इथेच थकलेला दिसत आहे. खारुताई खारुताई क्या बोल तो रहा, कुछ तो बोल. काय बोललो ग? काय बोलणार? चला आपण आता वापस जाऊया. एवढं बघून खूप झालं. मिशन हा मिशन मिशन हे संपलं. मी आता थोडं वरती आलं आहे, अजून पूर्ण नाही. आई तर चीनी महल याचं हे वैशिष्ट्य आहे. चीनी महल बघ. बघा किती उंच आहे. अच्छा कुठे कुठे टाईल्स लागलेले होते. बरोबर. याचा मी फोटो टाकून देईल तुम्हाला. हे बघा हे पूर्ण खाईमध्ये आहे वाटते. कसं वाटत आहे तुला फिरायला येऊ? आता रिलॅक्स वाटत सावली. हा थोडी सावली आली आहे तर छान वाटून राहिलाय. आणि इकडे असं खूप मोठं असं तालाब आहे. तालाब नाही म्हणते, म्हणजे पाणी खूप साचलेलं आहे. स्ट्रक्चरच आहे तसं. आणि आता किल्ल्याच्या आम्ही थोडं वरती टॉपवर आलेलो आहे. अंधेरी मार्ग मध्ये ये लड़के ने और चष्मा पहन के. अरे पूर्ण गुफा आहे आणि पूर्ण ही आहे अंधेरी मार्ग. आणि आता इथून पुन्हा उजेड चालू. अजून वरती चढायचं आहे. ये है मिशन. काय बोलला?
जाऊ दे बाबा. ये है मिशन. गुफा आहे आणि इथे माहितीच नाहीये की आम्हाला कुठे जायचं आहे. इकडनं बघा आणि कोणीच काही दिसत नाही, पण इतकं थंड वाटत आहे. इथे लाईट लावल्या म्हणून एवढा उजेड तरी येऊन राहिलेला आहे. इकडनंच जावं लागेल. इथे लाईट लावलेला आहे म्हणून उजेड येत आहे. आणि इकडे ती मोठी गुफा. त्या अंधारातून निघाल्यानंतर आता आम्ही आलोय कुठेतरी वरती. पूर्ण बुलबुलई आहे, काहीच माहिती नाही आम्ही कुठे आहे. अच्छा पूर्ण बॉर्डर म्हटलं नाही हा, काहीतरी. हे बघा ही आहे ती, ही मगरमच्छवाली बॉर्डर. आणि इकडे असं पर्वत वगैरे. नेचर खूप छान आहे. शाळेची सहल. तू गेला होता का कधी? कधी गेला होता का तू? काय खोटारडे आहे. गेला असेल ना? मी तर ऐकलंय तू मागे लागून नसतं मला जायचंय करत होता म्हणून. अरे पूर्ण नाही. असा करत होता का? शाळेच्या सहलीला जायचं. मी नाही, मी खूप छान होती मुलगी. हे बघा शाळेची सहल. पूर्ण घामाघूम झालं. सोडून जात आहे हत्ती तलावाला. आता काय आहे तर पाहू काय. ओ असा तलाव होता इथे, पण आता तलावात पाणीच नाहीये. खाली तलाव, हत्ती नाही शेपुटही नाहीये. पाणी नाही ना, हत्ती नाही. ये ना आता एवढं बघून घेणार आहे. वरण एक पायरीसाठी काय खाली बघते. बघून घे ना. कशी मजा येते. तिकडूनच चलो, इकडून नाही उतरू. हा लवकरच थकून गेलाय. झालं बाबा. तलाव बघा. तर उतरायचंय तुम्हाला तलावात? मग असं नको म्हणून आंघोळी कर. उतरायसाठी या पायऱ्या, पण कोणाला उतरायचं नाहीये. तलावात पाणीच नाहीये. हे चांद मिनार आहे, जे हैदराबादला आहे ते 4 मिनार आहे. हो की नाही प्रणित? इकडे बघ एकदा. कोणता मिनार आहे तो? सरस्वती बावडी. बावडी म्हणजे विहीर. ही सरस्वतीची मातेची आहे की काय माहिती. ही आहे विहीर, सरस्वती बावडी. दौलताबाद फोर्ट फिरायला यायचं राहील तर इथे सगळं लोकेशन दिलेलं आहे. कोणतं किती मिनिटावर आहे डिस्टन्स आणि टाइम किती लागेल हे सगळं दिलेलं आहे. आपण 700 मीटरच गेलेलो आहे आणि 1450 म्हणजे आम्ही अर्धा गेलो आहे. तर तुम्हाला वाटेल तर तुम्ही पूर्ण जाल, पण आमची हिंमत नव्हती तेवढी चढायची म्हणून. कशी फोटो काढत आहे, किती सुंदर लाइटिंग लागली.